माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बाळा, आज आम्ही तुझ्या एक अतिशय खोल प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. जो प्रश्न तुला नेहमी सतावत असतो तो प्रश्न आहे की माझ्या आयुष्यातच एवढे स्वार्थी लोक का आले? माझ्यावरच वारंवार अन्याय वापर, माझी फसवणूक झाली का? माझ्या चांगुलपणाचा सर्वांनी फायदा घेतला? बाळा, शांत हो आणि आम्ही तुला जे सांगत आहोत ते नीट लक्ष देऊन ऐक. बाळा, हे जे तुझ्या सोबत सर्व घडले ते तुझ्या दोषामुळे घडलेले नाही, ते तुझ्या कमकुवतपणामुळे घडलेले नाही, तर हे सर्व तुझ्या महान चांगल्या स्वभावामुळेच तुझ्या सोबत घडलेले आहे. बाळा, तुझे हृदय खूप मोठे आहे म्हणून हे स्वार्थी लोक तुझ्याकडे आकर्षित झाले. जे घर अंगण उघडे ठेवते तिथे वाऱ्याबरोबर धूळही येतेच. जशी उजेडाकडे किडे धावत येतात तशाच प्रमाणे दयाळू, प्रेमळ, मदतीला धावून जाणाऱ्या व्यक्तीकडे स्वार्थी लोक हे जास्त येतात. कारण त्यांना माहिती असते की ही व्यक्ती मला नाही म्हणणार नाही, ही व्यक्ती माझी मदत नक्कीच करेल, ही व्यक्ती मनाने चांगली आहे, या व्यक्तीचा सहज फायदा घेता येतो. बाळा, तुझे मन मोठे आहे पण ते स्वार्थाच्या नजरेत वाईटपणा नाही. फक्त काही लोकांनी तुझ्या मोठेपणाचा वापर केला आणि हे सर्व तुझ्या सोबत घडले कारण तुला या सर्व गोष्टींचा अनुभव घ्यायचा होता. कोण खरे आहे, कोण खोटे आहे हे तुला समजवण्यासाठी हे सर्व तुझ्या सोबत घडले. जीवनात काही गोष्टी या पुस्तकातून शिकता येत नाही, त्यासाठी अनुभव लागतो. आम्ही तुझ्या आयुष्यात काही स्वार्थी व्यक्ती जाणून बुजून पाठवल्या. ते तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला त्रास देण्यासाठी नाही, तर तुला शिकवण्यासाठी, तुला घडवण्यासाठी, तुला खंबीर, स्वावलंबी, निर्भय बनवण्यासाठी. तू कोणावर विश्वास ठेवावा, तू कोणासोबत चालू नये, तू कोणाला जवळ घ्यावे आणि कोणापासून तू अंतर ठेवावे हे आम्ही तुला या सर्व अनुभवातून शिकवले. आणि त्यामुळेच आज तुम्ही आधीपेक्षा खूप शहाणे, खूप खंबीर झालेला आहात आणि हेच ते धडे खरे होते. बाळा, स्वार्थी लोक तुला थांबवायला नाही तर पुढे ढकलायला आले होते. तुला चुकीच्या नात्यातून, चुकीच्या वातावरणातून तुला मागे धरून ठेवणाऱ्या त्या लोकांपासून तुला मुक्त करण्यासाठीच हे सर्व प्रसंग तुझ्या आयुष्यामध्ये घडले. काही वेळेस सुखापती या कराव्या लागतात कारण जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणाहून सुखरूप बाहेर यावे. बाळा, तुझ्या प्रवासात आम्हाला तुला वरच्या पायरीवर न्यायचे होते पण जुने लोक तुला हट्ट आवडून धरत होते. मग आम्ही त्या लोकांचे खरे चेहरे तुला दाखवले. त्यावेळेस तुम्ही खूप दुखावला, तुला खूप त्रास झाला, पण त्या सर्वातून तुम्ही बाहेर पडून तुमच्या ध्येयाच्या नवीन दिशेच्या वाटेवर चालू लागला. बाळा, तुझ्यातील दिव्य गुण तपासण्यासाठीच हे स्वार्थी लोक तुझ्या आयुष्यात आले होते. ते जर तुझ्या आयुष्यात आले नसते तर तुला कधीच ठेच लागली नसती, तुझा कधीच अपमान झाला नसता. याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजेच जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. ना कधी तू तुझ्या अपमानाचे प्रतिउत्तर देण्यासाठी नवीन दिशेच्या वाटेवर चालला नसता. कधी स्वतःसाठी तुम्ही जगलाच नसता. कधी स्वतःसाठी तुम्ही प्रयत्न केले नसते.
त्यामुळे जे काही होत असते, जे काही घडत असते, त्यात तुमचे कल्याणच लपलेले असते. त्यामुळे कधीच दुःखी, नाराज होऊ नका. बाळा, जेव्हा सोने आगीमध्ये टाकले जाते, तेव्हा ते जळत नाही, तर ते अधिक शुद्ध होते. तुम्हीही तसेच शुद्ध, चमकदार, तेजस्वी बनलेले आहात. म्हणूनच काही परीक्षांची आवश्यकताही असते. ती खूप तुमच्या कल्याणासाठी स्वार्थी लोकांसाठी त्यांनी तुला घडवलेही. आज तुम्ही पहिल्यापेक्षा जास्त हुशार, जास्त शांत, जास्त जागरूक झालेला आहात. हे तुझ्या स्वभावातील अगदी दिव्य बदल आहेत. बाळा, ज्यांनी तुझा कामापुरती वापर केला, ते आता तुझ्या आयुष्यातून निघून जात आहे. कारण असे स्वार्थी लोक तुझ्या आयुष्यात कायमचे राहणार नव्हतेच. त्यांचे काम झाले की ते निघून जाणारच होते. कारण त्यांच्या असण्याने तुझे आयुष्य दूषित झाले असते. त्यामुळेच ती दूषित नातीच तुझ्या वाटेतून आम्ही हटवत आहोत. तू पाहिले असेल की काही लोक अचानकच तुझ्यापासून दूर गेले. काहींचा स्वभाव, त्यांचे वागणे हे बदलले. काही स्वतःहूनच निघून गेले. तर काहींना तुम्ही स्वतःहून सोडून दिले. आणि हे सर्व आपण होऊनच घडलेले नाही, तर हे सर्व तुझ्या या आईनेच घडवलेले आहे. ते फक्त तुझ्यासाठी, तुझ्या कल्याणासाठी. कारण आता तुझ्या आयुष्यात तुला उचलून धरणारे, तुला साथ देणारे, तुझ्या भावनांचा आदर करणारे नवे दिव्य संबंध येणार आहेत. त्यामुळे बाळा, तू कोणतीच काळजी करू नकोस. तुझे आयुष्य तुझ्या या स्वामी आईच्या हातात अगदी सुरक्षित आहे. त्यामुळे स्वतःला कधीच दोष देऊ नकोस. तू खूप खास आहेस हे लक्षात ठेव. त्यामुळे कोणतीही काळजी, चिंता करू नकोस. फक्त पूर्ण विश्वास ठेव. सर्व काही तुझे चांगलेच होणार. बाळा, तुझ्या या स्वामी आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, तुझे मन खूप स्वच्छ आहे. म्हणूनच तुला हे वाईट लोक ओळखायला, त्यांचा कपट ओळखायला वेळ लागला. चांगली माणसे सर्वांनाच त्यांच्या स्वतःसारखी चांगली समजतात. तुम्ही तसेच केले. तुला वाटले की तुम्ही ज्यांना मनापासून प्रेम दिले, तेही लोक तुम्हाला तसेच प्रेम करतील, पण तसे नाही. काही लोक तुला फक्त गरजेपुरतं आठवतात. गरज नसली की ते बदलतात आणि ते तुला कटू वाटते, पण ही तुला आमची शिकवणच होती. पण आता तुम्ही जागे झालेला आहात. त्यामुळे आता तुझा पुढचा प्रवास खूप सुंदर असणार आहे. बाळा, आता तू पुरेसा अनुभव घेतलेला आहेस. आता तुला लोकांची नजर, त्यांचे वाईट शब्द, त्यांची वाईट वागणूक सर्व काही समजायला लागलेले आहे. आता तुम्ही कोणालाही जवळ घेण्याआधी दोनदा विचार करता आणि हे खूप योग्य आणि चांगले आहे. कारण आता आम्ही तुझ्या आयुष्यात नवीन लोक आणायला तयार आहोत, जे तुझा कामापुरती वापर करणार नाहीत. जे तुझा कामापुरती वापर करणार नाहीत, तर तुझ्या वाढीस हातभार लावतील. हे एक महत्त्वाचे सत्य आहे की ते स्वार्थी लोक तुला हरवण्यासाठी नव्हते, तर तुला घडवण्यासाठी होते. बाळा, लक्षात ठेव, ज्या लोकांनी तुला दुखावले, जे तुझ्यावर हसले, ज्यांनी तुझ्या साध्या मनाचा गैरफायदा घेतला, ते तुझे काहीच घेऊ शकलेले नाहीत. उलट त्यांनी तुझ्या व्यक्तिमत्वात नवीन बळ दिले. ते तुझ्या प्रवासातील परीक्षक होते. आता खरी माणसं, खरे मित्र, खरी नाती तुझ्याकडे येण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तू स्वतःला कधीच दोष देऊ नकोस. तुला स्वार्थी लोक भेटले कारण तुझे मन खूप सुंदर होते. पण आता मी तुझ्या आयुष्यात नवं, चांगलं, प्रेमळ आणि सकारात्मक आकाश उघडत आहे. तू पुढे खूप सुंदर दिवस पाहणार आहे. ज्यांनी तुला कामापुरता वापरलं, ते मागेच राहतील आणि तुझा प्रवास फक्त उजेडाकरता असेल. काळजी करू नकोस. फक्त पूर्ण विश्वास ठेव. आमची साथ आणि आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत आहे. सर्व काही तुझे उत्तमच होणार. काळजी करू नकोस. विश्वास ठेव बाळा, तुझ्या आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका.
तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्याच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली, तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हालाच नक्की मिळेल. त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या विश्वासाबद्दल, प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो. त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो. तुमची सर्व स्वप्न लवकरच पूर्ण हो. आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत बरसत राहो, ही स्वामी चरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये देखील एकदा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.